नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय एक थोडासा माझा वेगळा विषय आहे, की हा विषय म्हणजे असा आहे, की आपण ब्राह्मण म्हणतो, आपल्याला लोकही श्रेष्ठ म्हणतात आणि आपण तसा वागण्याचा प्रयत्न करतो. पण आणखीन आपल्याला म्हणजे आपला आणि इतरांमधला जो फरक आहे तो साधारणतः दिसून येतो. पण आज आपला ऱ्हास होत चाललेला आहे, असं आपण सगळेजण म्हणतो. पण ह्याला जबाबदार कोण आहे? हा ऱ्हास व्हायला याला जबाबदार कोण आहे? याचं कधी आपण आत्मचिंतन केलेलं आहे का? याचं कधी आपण आत्मचिंतन केलं आहे का, की आपण हे का होतोय? आपण ब्राह्मण म्हणून लोकं एक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. काय? आणि 80% 80-90% लोकं चांगल्या ह्याने बघतात. म्हणजे जे वाईट ह्याने बघतात ते सुद्धा आपल्याला चांगल्या ह्यानेच बघत असतात. त्यांना आपल्यासारखं काही करता येत नाही म्हणून ते आपल्याला नाव बाकी ते खाजगीमध्ये ते एकदम आपल्याबद्दल चांगलं बोलतात किंवा संगत असावी तर यांच्याशी असावी असं त्यांचं कोणी असं म्हणत नाही की ब्राह्मणाची संगत नको म्हणून. तर पण आज काय होत चाललेलं आहे की ब्राह्मणाचाच ब्राह्मणत्वावर विश्वास कमी होत कमी होत चाललाय म्हणण्यापेक्षा ब्राह्मणच ब्राह्मणत्व मानत नाही अशी परिस्थिती आलेली आहे. म्हणजे पूर्वी कसं म्हणजे माझ्या लहानपणी किंवा त्याच्या आधीच्या पिढीमध्ये सुद्धा की सकाळी उठून पूजा अर्चा किंवा जे मुंज झालेली मुलं होती ही मुलं काय म्हणतात त्याला संध्या वगैरे करायची. त्याच्यानंतर संध्याकाळी देवाचं म्हणायचं किंवा आपल्या मागच्या पिढ्यांमधल्या लोकांचं तुम्ही बघितलं तर त्यांचे पाढे भयंकर पाठ असतात. आज आपले पाढे पण पाठ नाही आहेत. आपल्या ह्या पुढच्या पिढीचे तर अजिबातच नाही आहेत. किती लोकांना रामरक्षा येते, किती लोकांना भीमरूपी येतं, किती लोकांना अ, मुंज आपण मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची करतो, जोरदार करतो. याला मी पण अपवाद नाही बरं का. जोरदार करतो, अगदीच लोकांना खायला प्यायला जोरदार असं छान करतो आणि त्यात काही चूक नाही आहे. तुम्ही करा तुम्ही. पण हे सगळं करत असताना तुम्ही काय करता? तुमची मुलं संध्या करतात का? किंवा संध्या कशी करतात? हे माहिती आहे का? किंवा एखादा जप कसा करतात? एखादं अनुष्ठान कसं करतात? आपण किती लोकं हल्ली अनुष्ठानं काही करतो का? निदान एक माळ श्रीराम जयराम जय जय राम किंवा तुमच्या कुलदैवताचं आपण स्मरण करतो का? कुळधर्म कुळाचार आपण किती लोकं करतो? आज आपण त्याच्यामध्ये सुद्धा की आता आम्हाला जमत नाही म्हणून 10 दिवसाचा गणपती 1.5 दिवसाचा केला. गौरी बघू. कारण सगळं पूर्वीसारखं माझी आई करत होती तसं होत नाही असं म्हणणारी लोकं आहेत. किंवा नवरात्र किती लोकं बसवतात, किती लोकं करतात. किती लोकांना आपलं कुलदैवत माहिती आहे. किती लोकांना आपले काय म्हणतात त्याला मागच्या 3 पिढ्यांची नावं माहिती आहेत. जे श्राद्ध करायच्या वेळेस जेव्हा आपल्याला मागच्या 3 पिढ्यांची नावं लागतात, तेव्हा कित्येक लोकांना म्हणजे माझी आई गेली त्यावेळेस मी होतो तेव्हा माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता. काय त्याला त्याच्या आजीचंच नाव माहिती नाही. पणजी तर फार लांबची झाली. त्याला त्याचं गोत्रच माहिती नव्हतं. आपण आपल्या मुलांना हे आपलं गोत्र काय आहे आणि गोत्राचं महत्त्व काय हे आपण सांगितलं आहे का कधी? कारण कित्येक वेळा तर वडिलांनाच माहिती नसतं. तर ते बिचाऱ्या त्या लहान मुलाला काय सांगणार ते? त्यातून हल्ली तो लहान मुलगा त्या काय म्हणतात त्याला क्रशमध्ये जातो. क्रशमध्ये त्याला कोण काय शिकवणार? म्हणजे पूर्वी जेव्हा चाळ किंवा वाड्याची सिस्टीम होती त्यावेळेस ते चाळ आणि वाड्यातली लोकं एकत्र यायची. एकत्र येऊन चांगला काय म्हणतात त्याला देवाचं वगैरे म्हणायचं एक चांगला उपक्रम असायचा तो सगळ्यांचा. हल्ली आपल्या टी व्हीमुळे या मोबाईलमुळे तर आपल्याला काहीच करत समजत नाही. एवढंच काय MIT शाळेमध्ये जी पूर्वी शिकलेली मुलं आहेत म्हणजे माझ्या पिढीतली जी मुलं त्या MIT शाळेत शिकलेली आहेत त्यांना सगळ्या जातीतल्या मुलांना सगळी बरीचशी देवाची स्तोत्रं यायची. कारण तिथे ते शिकवायचे. हल्ली आपण शिकवतच नाही. आज आपल्याकडे संस्कृतला किती महत्त्व आहे. आपल्या संस्कृतचा अभ्यासाला किती महत्त्व आहे. आपल्याला दशग्रंथी ब्राह्मण म्हणून किती ब्राह्मणांना हे माहिती आहे. किंवा 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व किती लोकांना माहिती आहे. अष्टविनायकाचं महत्त्व किती लोकांना माहिती आहे.
आज आपण ह्या सगळ्या गोष्टींची थट्टा करतो, ब्राह्मणच हे थट्टा करणारी लोकं आहेत, तर हे योग्य आहे का? मग कसं तुम्हाला तुमचं आज तुम्ही म्हणजे तुमचा उत्कर्ष होईल? मी देव मानत नाही हे सांगणारे ब्राह्मणच आहेत, दाभोळकर. अरे तू देव मानत नाही मान्य आहे मला, पण मानत नाही तर तुझं झालं काय? अंधश्रद्धा निर्मूलनाला किती हे मिळाली, प्रसिद्धी मिळाली का? किती लोक अंधश्रद्धे ह्याच्याकडे आज देव आहे, उगीच नाही, इतक्या हजारो वर्षाची देवळं तिथे आहेत म्हणून अजूनही लाखो करोडो लोक जातात तिथे, त्याचं जतन होतं. म्हणजे जो धर्मात मानत नाही ना, म्हणजे जसं म्हणतात ना, हिंदूंचा शत्रू हिंदू आहे, ब्राह्मणाचा शत्रू ब्राह्मण आहे. ज्या दिवशी याचे फटके बसतात ना, मग फटके वेगळ्या प्रकारे बसतात. आज मुलींची लग्न होत नाही आहेत, किंवा किंवा मुलांची लग्न होत नाही. मुलांची लग्न होत नाही हा किती मोठा हे आहे, म्हणजे किती मोठं टेन्शन आहे समाजाचं. आणि ह्याच्यावर आपल्याला काय करायचं म्हटल्यावर त्याला म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला म्हणजे कालच्या ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की ब्राह्मणांनी मोठं व्हायचं असेल तर आपण मोठं व्हायला पाहिजे, आपणच मोठं व्हायला पाहिजे. आणि त्या सर्व्हिस इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याला खूप आहे वरती यायला. पण आपणच आपल्या धर्माला मानत नाही, आपल्या जातीला मानत नाही अशी म्हणणारी किती लोक आहेत ना. ज्यांच्या घरात नियमित ह्या गोष्टी आहेत ते सुखी आहेत, पैसेवाले नसतील पण बऱ्यापैकी सुखी आहेत. आज मिटकरीसारखे ब्राह्मणांवर टिंगल करणारे जी लोक आहेत आणि त्याच्यासाठी हसणारे जे तुमचे काय म्हणतात त्याला धनंजय मुंडेसारखे लोक आहेत. आज धनंजय मुंडेचं काय झालं, मिटकरीचं काय झालं, शरद पवारांचं काय झालं आहे, ज्यांनी धर्माच्या विरुद्ध देवाच्या विरुद्ध केलेलं आहे. तर म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणत्व मानावं, धर्म तर मानावाच, ब्राह्मणत्व मानावं. आज एवढंच. धन्यवाद.